नमस्कार. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून बंडूभाऊ हजारे शिवसेना हे यावेळेस लढा देत आहे. भाऊ, आम्हाला हे सांगा, यावेळेस तुम्ही विधानसभामध्ये जे उमेदवार घेणार, काय मुद्द्यावर आपण लढा देणार आहात? आम्ही युतीचं शासन असताना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जे बंड केलं, यशस्वी बंड झाला आणि त्यांनी कामाचा धडाका लावला आणि सर्वसामान्याला आपला माणूस वाटावा अशी शिंदे साहेबांनी जी प्रतिमा तयार केली आणि आता लगेच लाडकी बहीण योजना, वयश्री योजना आणि युवकांसाठी अशा अनेक योजना त्यांनी काढल्या. ह्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीमध्ये सामोरं जाऊ शकतो. भाऊ, आपला देश कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांचं म्हटलं की सरकारने यावेळेस त्यांची पाच वर्षाची वीज माफ केलेली आहे. काय वाटतं आपल्याला? या देशातील लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या. ह्या योजना भरपूर आहे, पण काही विरोधकांनी जे निगेटिव्ह आपण पसरवलं म्हणतो त्यामुळे त्यांचं हे झालं. बाकी एकनाथभाई शिंदे आणि या देशाचे पंतप्रधान एकनाथभाई शिंदे यांनी अनेक शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना राबवल्या. येणाऱ्या लोकसभेमध्ये विरोधकांनी म्हटलं आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये तोंडाची खावं लागलेली आहे आणि या विधानसभामध्ये पण तोंडाची खावं लागणार. काय सांगाल? लोकसभेमध्ये जरी काही झालं तरी ज्या विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये हे सर्व काही दिसणार नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार यांनी हे तिघांनी मिळून जे योजना राबवत आहे आणि मुख्यमंत्री तर सर्व गरिबांना आपलंसं वाटावं असं त्यांची प्रतिमा झालेली आहे आणि लोकप्रिय मुख्यमंत्री. हा सर्व क्षेत्र जो आहे माईंडचं क्षेत्र आहे. बेरोजगाराचं म्हटलं तर जेवढे इथे WCLचं आहे, बेरोजगारासाठी सामोरचं काय उपक्रम आपण राबवणार आहे? इथं स्थानिकांना जे प्राधान्य देण्याचे आम्ही अनेक दिवसापासून कामगार सेनेतर्फे, शिवसेनेतर्फे अनेक लढाया दिल्या आहेत. आत्ता आमचं वीज निर्मिती कंत्राटी कामगार सेनेमध्ये राज्यभर आंदोलन सुरू आहे. म्हणजे आत्ता बिलकुल पत्रक पोहोचलेलं आहे आणि 12 तारखेला मिटिंगसुद्धा लागलेली आहे. आम्ही अनेक आंदोलनं शिवसेनेनं आयुष्य आम्ही स्थानिक बेरोजगारासाठी घालवलं आहे, त्यांच्यासाठी लढा देण्यासाठी. सामोरे आपण माईन्स असो की CTPS असो की कोणत्याही सिमेंट कारखाने असो, त्याच्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे ह्या मुद्द्यावर आम्ही रान होतो. लाडकी बहिणी योजना काँग्रेसने म्हटलं आहे की हे आमच्या काढलेली योजना होती आणि ते 1974च्या GRमध्ये ते लाडकी बहीण योजनेचं संभाषण केलं गेलेलं आहे. तर काय सांगा, यांनी आपल्या हाती हाताळून घेतली आहे असं त्यांना म्हणायचं आहे? नाही, लाडकी बहीण योजना ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही राबवली आणि याच्यानंतर कोणी राबवली नाही. आणि त्या पद्धतीनं काही त्यांनी खोटं पसरवायचं त्याची काय. इकडं सुरू झाल्याबरोबर यांनी पण आपले शिबिरं लावले लाडकी बहीणचे. तुम्ही लावले कसे? म्हणून यांना म्हणजे ते एवढी मोठी योजना, सक्सेसफुल योजना आहे, सर्वांना लाभ देणारी योजना आहे, आया बहिणींना, ही कशी परतवून लावायची, कशी निगेटिव्ह मिळवायची हे ते त्याच्यामार्फत पोहोचवत आहे निगेटिव्ह. आज आदिवासी जागतिक दिवस आहे, पण आदिवासी जागतिक योजने जे योजना सुरू आहे आजपर्यंत महिलांना आणि विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. काय सांगा? नाही, आदिवासींना ह्या देशामध्ये तसं एक सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. जमीन पाणी हे त्यांना अनेक पेसा कायद्यामध्ये त्यांची सुरक्षितता केलेली आहे, कायद्यानं सुद्धा केली आणि येणारे सरकार आहे त्यांना पण करावं लागेल असं कोणी म्हणू शकणार नाही. त्यांचे अनेक म्हणजे विकासात्मक दृष्टिकोन देऊन त्यांचा विकास भरपूर प्रमाणात झालेला आहे. असं नाही की आदिवासीचा विकास झाला, आणि त्याच्यासाठी अनेक योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या आहेत. आपल्या ब्रह्मपुरी जनतेला आपलं काय एक आव्हान होईल? ब्रह्मपुरीला नेहमीच ब्रह्मपुरी शिवसेनेच्या पाठीशी राहिलेली. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेला त्यांनी मतदान केलं आहे
आणि तिथचे आता वातावरण असं झालं आहे, लोकांना नेहमी एकच चेहरा आणि विकास काय केला. ब्रह्मपुरी पट्ट्यामध्ये असा कोणताही विकास झाला नाही. त्याचं जे नेतृत्व करतात आज विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी असं कोणतंही काही काम केलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की काही बदल झाला पाहिजे, नवीन माणसं आल्या पाहिजे. आपल्या इकडे ताडोबा हा एक पर्यटन स्थळ आहे आणि पर्यटन स्थळ असल्यामुळे कितीतरी पर्यटक देश विदेशातून इथे येतात. तर आणखी काही त्याच्यात सुधार झाला पाहिजे अशा रीती आपण त्याच्यावर काय पाऊल उचलतो. ताडोबा नॅशनल पार्क आहे आणि अनेक देश विदेशातून लोक येत असतात. त्याच्यामध्ये अनेक सुधीरभाऊ असताना सुधीरभाऊ आता आहे, त्यांनी अनेक म्हणजे विकासात्मक केलं की इथं पब्लिक आली पाहिजे, म्हणजे इथं विदेशातले लोक आले पाहिजे. हा फारेचा जो इश्यू आहे म्हणजे सर्व वाघ जो टायगर प्रोजेक्ट त्यांनी जगभरात सुधीरभाऊनीच पोहोचवलेला आहे. त्यांना अनेक नेत्यांना याचं म्हणजे हे करायला दिलं की यांचं हे करावं, प्रेझेंटेशन करा. अमिताभ असो, सचिन तेंडुलकर यांना त्यानं प्रेझेंट करायला लावला. येणारा विधानसभा जवळ आहे, जनता आपल्यासोबत आहे आणि याच्यानंतर जनतेला आपलं काय आव्हान राहील. जनतेला हेच आव्हान राहील की माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जे आजपर्यंतचे मुख्यमंत्री असे वाटत होते की काहीतरी मोठ्या सिक्युरिटीमध्ये चालले आहे, बा एकमेव मुख्यमंत्री आहे की जनसामान्यामध्ये जाऊन कोणीही जा, आपल्या निधी घेऊन जा, त्याच्यावर डायरेक्ट साईन मारा, आपली निधी गावाला विकासात्मक घेऊन जा, असा मुख्यमंत्री होणे नाही. म्हणून येणाऱ्या काळातसुद्धा जनतेला आव्हान आहे की हे जे सरकार आहे हे पुन्हा रिपीट व्हावं, पुन्हा एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री व्हावं, सर्व जनतेची इच्छा आहे आणि जनतेने निवडून देणार. आपण संभावित आपला उमेदवार होणार आहे आणि या विधानसभेमध्ये जनसामान्याचे प्रश्न आपण कसे सोडवणार आहात. आम्ही नेहमी शिवसेनेचे पाईक राहिलेलं बाळासाहेब आणि शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ज्यामध्ये शिकवण दिली की तळागाळातून आलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही जनतेची सेवा करण्यात आणि शिवसेना हे कार्यकर्त्यांचं प्रोडक्शन कंपनी आहे, वटवृक्ष आहे. आज इथला कार्यकर्ता कुठेही जाईल तरी जे पीडित लोक आहेत त्यांना न्याय देण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी शिवसेनेची प्रतिज्ञा.